हॅलो मित्रांनो, मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये। तर मित्रांनो, आपलं शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेळीला दूध आणि शेळीचं दूध कमी असतं, शेळी कमजोर पडते। जेव्हा शेळी जाणल्यानंतर दूध कमी असतं आणि शेळी कमजोर पडते, तर काय केलं पाहिजे मित्रांनो तेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि शेळीची दूध वाढण्यासाठी कसं कोणतं औषध आणि काय वापरलं पाहिजे तेच सांगणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। जेव्हा भी आपण शेळी क्रॉस करतो, चांगल्या ब्रीडर करून क्रॉस करून घ्या, जेणेकरून पिल्लं चांगली होतील मित्रांनो। आणि मित्रांनो, जेव्हा क्रॉस केल्यानंतर 3 महिन्याची शेळी जेव्हा गाभण राहते, त्यानंतर शेळीला चांगला खुराक चालू करा। गाभण काळात जर चांगलं व्यवस्थित तिचं नियोजन राहिलं, टायमिंग व खुराक जर भेटला शेळीला, तर ती जाणल्यानंतर बकरं वजनदार देते। आणि जेव्हा बकरं दूधाची कमतरता राहते, ती कमतरता राहत नाही मित्रांनो शेळीला। आणि सहसा करून बकराला दूध जर चांगलं राहिलं तर बकराचं वजन बी चांगलं असतं मित्रांनो। आणि जाणल्यानंतर शेळी कमजोर पडते, तर ते होत नाही मित्रांनो। बऱ्याच टाइम काय होतं मित्रांनो, गाभण काळात शेळी एकदम तंदुरुस्त दिसते, अंगावर दिसते, आणि जाणल्यानंतर अचानकच ती कमजोर पडली जाते। जेणेकरून काय कारण असतं मित्रांनो, तर गाभण काळात तिला योग्य पोषण भेटलेलं नसतं, मिनरलची कमी भेटलेली असते, कॅल्शियम कमी होऊन जातं तिचं। या कारणामुळे ती शेळी जाणल्यानंतर कमजोर होती, दूध कमी देते आणि जास्तच कमजोर होऊन जाते। त्यामुळे मित्रांनो, शेळीला गाभण काळात व्यवस्थित तिचा खुराक चालू करा आणि व्यवस्थित नियोजन करा, चांगलं प्रोटीन युक्त तिला आहार द्या। भरपूर शेतकरी मित्रांनो काय करतात का, शेळी जाणल्यानंतर जार पडलं, त्यांना वाटतं शेळीचे पोटातली घाण निघून गेली, तर असं होत नाही मित्रांनो। भरपूर शेळ्या असं असतात की पोटात काही घाण राहून जाते, त्याच्यामुळे दुसऱ्या प्रेग्नेन्सीच्या टायमाला शेळीला त्रास होतो। आणि पोटात जर घाण राहून गेली तर शेळी वाळत अशी वजन कमी करते आणि कडकी खाऊन घेते, ज्यामुळं पोट तिचं साफ होईल नसतं मित्रांनो। तर तिला एकजबार असं जार पडण्याचे औषधं दिले पाहिजे। एकजबार नावाचं औषध आहे, ते पण आयुर्वेदिक आहे, ते पाजल्यानं चांगलं असतं मित्रांनो। शेळी जाणल्यानंतर मित्रांनो ती थोडी ट्रेसमध्ये असते, तर तिला लिव्हर टॉनिक आणि आपलं कॅल्शियम जर पाजलं तर व्यवस्थित असतं मित्रांनो, जेणेकरून तिचा ट्रेस बी कमी होतो। आणि कॅल्शियम पाजल्यामुळे ती दुधात कमतरता नाही राहत, दूध वाढीस मदत होती कॅल्शियमने। जर कॅल्शियम तिला रोज 10 ml पाजलं तरी चालतं मित्रांनो, 2-3 दिवसाच्या आड, जेणेकरून शेळीला दुधाची कमतरता नाही राहणार। कॅल्शियमने कमी जर ज्या शेळीला कॅल्शियम कमी असतं ती दूध कमी देते, आणि शेळी कमजोर होऊन जशी बकरं दूध प्यायला लागतं तशी शेळी कमजोर व्हायला लागते, आणि 1-1.5 महिन्यात शेळी अतिशय कमजोर होते मित्रांनो। तर कॅल्शियम देत चालला शेळीला। आणि शेळीला जर भरपूर दुधाची कमतरता असेल तर तिला एक खुराक सांगतो मित्रांनो, जी आपण खाद्यामधली बाजरी असती ती एकदम अशी शिजून तिला शिजून मस्त, आणि मग त्या शेळीला चारा मित्रांनो। 2-3 दिवसात, हप्त्यातच तुम्हाला रिझल्ट भेटेल का शेळी दूध द्यायला सुरू होते मित्रांनो। तर हा बाजरीचा प्रयोग करून पहा, अतिशय जुना प्रयोग मित्रांनो, आणि याच्याने 100% तुमच्या शेळीला दूध फुटणार। काय करायचं मित्रांनो, जे आपल्या शेळीला किती शेळ्या असेल, तुमच्या 2-4 शेळ्या असेल, त्या हिशोबानं पावशेर तरी मका म्हणजे बाजरी ती एका शेळीला आली पाहिजे। पावशेर बाजरी पाण्यात टाकायची, शिजवून घ्यायची चांगली गादा, आणि थोडी गार होऊन शेळीला ठेवायची, जेणेकरून शेळी आवडीनं खाते, आणि एकदम अतिशय उत्तम रिझल्ट आहे मित्रांनो या खुराकचा। नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक जरूर करा।